नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता प्रिया अश्विनला आपल्या बरोबर घेऊन रविराज काकांच्या घरी जायला निघते. प्रिया म्हणत असते की अश्विन, आपण एक काम करूया, आपण आता माझ्या घरी जाऊया. तेव्हा अश्विन म्हणत असतो की हे बघ तन्वी, आपण तिथे नको जायला, तिथूनसुद्धा आपल्याला बाहेर काढलं तर. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही, आपण तिथे जाऊया, ते सुद्धा घर माझंच आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन प्रियाबरोबर जायला तयार होतो. आणि इथे प्रिया आता अकांत तांडव करते, आग वगैरे लावते आणि इथे प्रतिमाला इमोशनल ब्लॅकमेल करत घरामध्ये जाण्याचा मार्ग शोधून काढते. आणि मग शेवटीला प्रतिमाने प्रिया आणि अश्विनला घरामध्ये घेतलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीची इच्छा पूर्ण झालेली असते. अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो. अश्विनला कळलेलं असतं की प्रिया एक कारस्थानी मुलगी आहे आणि तिला फक्त किल्लेदारांची आणि सुभेदारांची प्रॉपर्टी हवी. तिला फक्त पैशामध्ये आणि प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. बाकी माणुसकी आणि नाती तिच्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहेत, हे अश्विनच्या लक्षात येतं. आणि जेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन प्रियाला जाब विचारतो, तेव्हा मात्र प्रियाने टोकाचं पाऊल उचललेलं असतं. इथे आता अश्विनच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारत त्याला बेशुद्ध करून काही गुंड लोकांना सांगून अश्विनला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. कारण इथे अश्विन प्रियाचं सत्य दुसरं कुणाला सांगू नये म्हणून. तर इथे आता नागराज आणि प्रियाचं बोलणं अश्विनने ऐकल्यानंतर अश्विनच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. प्रिया ही खरी तन्वी नसून एक फ्रॉड मुलगी आहे, हे आता अश्विनला समजलेलं असतं. आणि हे सत्य आता तो घरी सुभेदारांना सांगायला येत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायली ही खरी तन्वी आहे, हे सुद्धा आता अश्विनला समजलेलं असतं. आणि अश्विनने हे सत्य कुणालाही सांगू नये म्हणून प्रियाने अश्विनला काही गुंड लोकांना किडनॅप करायला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन याला सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून शोधून काढलेलं असतं. तेव्हा इथे अश्विन सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांना सांगतो की प्रिया ही एक कारस्थानी मुलगी आहे, ती तन्वी नसून एक फ्रॉड मुलगी आहे. आणि खरी तन्वी सायली असल्याचं सुद्धा अश्विन आता सगळ्यांना सांगतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीने घरातून बाहेर काढल्यानंतर टेंट करून प्रिया राहत असते. तेव्हा इथे अश्विनलासुद्धा मच्छर वगैरे चावत असतात. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते की प्रिया दगडधोंड्यामध्येच वाढलेली आहे, पण अश्विन भाऊजींना या सगळ्याची सवय नाही आहेत. ते लाडाकुडात लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांना इथे मच्छरची आणि अशी राहण्याची सवय नाही आहे. त्यांना उगाच त्रास होईल. प्रियाला तर शिक्षा मिळायलाच हवी, पण अश्विन भाऊजींना नाही. त्यानंतर इथे सायली विचार करत असते की लवकरात लवकर प्रियाचं कारस्थान अश्विन भाऊजींच्या समोर येऊ दे आणि ते लवकरात लवकर आमच्याकडे परत येऊ दे आणि त्यांनी सांगू दे की प्रिया ही चांगली मुलगी नाही आहे आणि म्हणूनच मी तिला सोडून तुमच्याकडे आलेलो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन सकाळ सकाळ उठतो आणि प्रियासाठी नाश्त्याला उपमासुद्धा घेऊन येतो. तेव्हा इथे प्रियाला आता अश्विनने तिच्यासाठी उपमा आणला आहे पोट भरण्यासाठी, त्याचं तिला कौतुक नाही वाटत आहे. उलट ती म्हणते की हा मूर्ख माणूस आता काय मला असंच जीवन जगायला लावतोय की काय, बाहेर मच्छरमध्ये झोपायचं आणि बाहेरून आणून इथे आता गरिबावानी खायचं, असंच मला आयुष्य माझं काढायचं आहे का, असं प्रिया म्हणत असते. ती म्हणत असते अश्विन, मला आता असं राहता येणार नाही आहे. मला खूप जास्त त्रास झाला, ही रात्र खूपच जास्त जीवावरती होती. एक काम करूया अश्विन, आपण आहे ना माझ्या घरी जाऊया. तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी, तुझ्या घरी गेल्यानंतर त्यांनीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढलं तर. प्रिया म्हणते अश्विन, असं काही नाही होणार, तू चल बरं माझ्याबरोबर. आणि प्रिया इथे अश्विनला आपल्याबरोबर आता घेऊन इथे रविराजांच्या घरी येते. रविराज काका घरामध्ये नसतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते तन्वी, दारामध्येच उभी राहा, घरामध्ये यायची गरज नाही आहे तुला. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा घरामध्ये नाही आहेत, नाहीतर त्यांनीसुद्धा तुला धक्के मारून घरातून हाकलून दिलं असतं. चल इथून चालते हो बरं. तेव्हा प्रिया म्हणत असते आई, अगं तू असं का करतेस, मी मान्य करते की माझं चुकलं, माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण मी हे सगळं मुद्दामून नाही केलं गं.
खरंच मी मुद्दामून नाही केलं. प्लीज प्लीज मला माफ कर. एक संधी दे फक्त. मला माझ्या सगळ्या चुका इथे सुधारायच्या आहेत. हे बघ ना, अश्विनसुद्धा माझ्यासाठी इथे आलं आहे गं. त्याला तू घरामध्ये नाही घेणार का? प्लीज आम्हाला घरामध्ये येऊ दे. तेव्हा इकडे आता प्रतिमा म्हणते, नाही, तुझ्या बाबांनी सांगितले तुझ्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडायचे. मी तुझ्या बाबांच्या विरोधात जाणार नाही. त्यांचं म्हणणं माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, आणि तुझी एकुलती एक मुलगी आता परत आली, त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे? अगं मी निर्दोष होते म्हणून तर मला इथे कोर्टाने माफी दिली ना. मी निर्दोष सिद्ध झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आग वगैरे लावते आपल्या भोवती. तेव्हा प्रतिमा घाबरते. प्रिया आता स्वतःला पेटून घेते की काय, असं इकडे आता प्रतिमाला वाटत असतं. त्यामुळे ती घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला आणि अश्विनला घरामध्ये घेतलेलं असतं. कारण अश्विन प्रतिमाच्या पाया वगैरे पाडत असतो. आणि आग बघितल्यानंतर प्रतिमा इतकी पॅनिक होत असते, घाबरत असते की त्याच्यामुळे आता ती प्रियाला काही होऊ नये, तिला काही आग वगैरे लागू नये म्हणून ती तिला घरामध्ये यायला सांगते. त्याचबरोबर इथे रविराज काका येतात आणि प्रिया अश्विनला बघून ते एवढे वैतागलेले असतात की लगेचच्या लगेच त्यांना आता घरातून बाहेर जायला सांगतात. प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा, का बरं तू ह्या दोघांना घरामध्ये घेतलंस? मला ह्या मुलीचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. जर तिला या घरामध्ये राहायचं असेल तर तिने माझ्या समोरसुद्धा यायचं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, हे बघा, तिचा राग करू नका. 20-22 वर्षानंतर आपली मुलगी आपल्याला भेटली ना, ती अशी असेल याचा कधी विचार केला नव्हता. रविराज काका म्हणतात, ती नसती भेटली तर जास्त बरं झालं असतं. निदान मला मुलगीच नाही आहे म्हणून राहिलो असतो. पण मुलगी आहे आणि ती इतकी कारस्थानी आहे हे कळल्यानंतर अशी मुलगी कुठल्याही आईवडिलांना मिळायला नको, मी तर हीच प्रार्थना करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रतिमा आता समजावते. ती म्हणते, अहो, ती काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. तिला प्लीज काही दिवस आपल्या इथे राहू दे, नंतर मग ती इथून जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ही आता प्रियाची चाळ असते. प्रतिमाला ब्लॅकमेल करत तिला आता पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री हवी असते. पण इथे प्रतिमासुद्धा आता सुभेदारांच्या घरी प्रियाला अजिबात जायला सांगत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रविराज काकांनी सांगितलेलं असतं की तिला जर या घरामध्ये राहायचं असेल तर अजिबात माझ्यासमोर यायचं नाही. मी हॉलमध्ये असेल तर तिने हॉलमध्ये यायचं नाही, तिने तिच्या रूममध्ये राहायचं. मी जिथे कुठे असेल माझ्या आजूबाजूला तिने यायचं नाही. ती मला दिसली नाही पाहिजे, तिची सावलीसुद्धा मला दिसली नाही पाहिजे, असं रविराज काका आता स्पष्टपणे प्रतिमाला आणि प्रियाच्या समोरच सांगतात. त्यामुळे इथे प्रियाला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात की माझा चेहरासुद्धा रविराजला बघायचं नाही आहे हे तिला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेजण बोलत असतात. अश्विन आता रोज सकाळी उठून आपल्या नोकरीसाठी जात असतो, हॉस्पिटलला जात असतो. त्यानंतर संध्याकाळी तो घरी येत असतो. तेव्हा इथे प्रिया आता त्याच्यासमोर चांगुलपणाचं नाटक करत असते. पण हळूहळू ती आता इकडे त्याचा राग करायला लागलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की अश्विनने तर माझी साईटच नाही घेतली, म्हणजे आपल्या घरच्या लोकांना त्याने कन्व्हिन्सच नाही केलं. मी घरी आले तसा माझ्या पाठोपाठ इकडे आला. मग त्यापेक्षा जर स्वतःच्या घरी जाऊन जर त्या लोकांना कन्व्हिन्स केलं असतं तर काय झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया अश्विनबरोबर काही नीट वागत नसते. अश्विनला वाटेल तसं पटकन बोलणं, त्याला रागामध्ये बोलणं, त्याचा रागराग करणं, त्याची चिडचिड करणं, सगळ्या गोष्टी आता प्रिया एकदम व्यवस्थित करत असते. आणि त्यामुळे इथे अश्विनला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अश्विन आणि प्रिया या दोघांमध्ये छोटे छोटे वाद हे व्हायला लागलेले असतात. पण त्यानंतरला एके दिवशी अश्विन आता कामावरून लवकर घरी आलेला असतो. कारण तो म्हणतो की आता मी प्रियाला घेऊन तन्वीला घेऊन डेटवरती जाणार आहे मी, आणि तन्वी आम्ही दोघेजणं जेवायला जाणार आहे, म्हणून तो जरा लवकर आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता एका बाजूला अर्जुन आणि सायली इथे आता पुरावे गोळा करतायत. म्हणजे आश्रमामधून जी 2 गाठोडी गायब झाली ती नेमकी कुठली आहेत हे अर्जुन आता शोधतोय. आणि त्याला संशय मात्र आता प्रियावरतीच आलेला असतो. कारण ती खूप कारस्थानी आहे हे चैतन्य आणि अर्जुन दोघांनासुद्धा माहिती असतं. आणि सायलीने तर तिच्याबद्दल भरभरून सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नागराज आणि प्रिया दोघेजणं बोलत असतात. तेव्हा इथे अर्जुनच्या हाती काही छोटे मोठे पुरावे हे लागत असतात. तेव्हा त्याचा संशय अजूनच बळावलेला असतो की या सगळ्याच्या मागे प्रियाचाच हात आहे. तिनेच इथे 2 गाठोडी गायब केलेली दिसत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनचा राग अनावर झालेला असतो.
तर इथे प्रिया आणि नागराज दोघेजणं बोलत असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो, काय गं हे प्रिया, आता तू इथे आली आहेस, मग त्या सुभेदारांच्या घरी आता तू कधी जाशील? अगं तुला त्यांची प्रॉपर्टी लुबाडायची आहे ना, म्हणून तर हे सगळं प्लॅनिंग केले आहेस तू. तेव्हा इथे आता दादा जर परत आला आहे, दादाने जर तुला घरातून जायला सांगितलं तर मग काय करशील तू? तेव्हा एक काम कर, त्या अश्विनला काहीही पटव आणि लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी जा, कारण तुला सुभेदारांची प्रॉपर्टी लुबाडायची आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हे तर मी करणारच, सुभेदारांची प्रॉपर्टी लुबाडणार आणि त्यांना रस्त्यावरती आणणार, त्याशिवाय माझ्या मनाची शांतता काही होणारच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज आणि प्रियाचं बोलणं अश्विन ऐकत असतो. तेव्हा इथे आता अश्विन म्हणत असतो की ह्या लोकांचं नक्की चाललंय तरी काय, प्रिया आणि तन्वीचं काय बोलत आहेत? तेव्हा नागराज म्हणत असतो, अगं पण तुला एक गोष्ट कळते का, निदान तुला हे घर तरी राहायला आहे. आता यांना कुठं माहिती आहे की तू त्यांची मुलगीच नाही आहेस म्हणून. त्यांची मुलगी तर ती सायली आहे, तू खोटी तन्वी आहेस हे जर या घरच्या लोकांना कळलं ना, तर मात्र तुझं काही खरं नाही आहे. तुझी या घरातून हकालपट्टी कायमची होणार, कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, असं कधीच होणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी सगळे पुरावे दिलेले आहेत. हे बघा, त्या सायलीच्या गळ्यामध्ये जे लॉकेट होतं ते तुमच्याकडे होतं, ते तुम्ही मला दिलं. ते लॉकेट तर पुरावा म्हणून मी सातत्याने वापरतच असते. आता तो काढून ठेवला आहे, पण मी नंतर परत ते घालायला सुरुवात करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे नागराज म्हणतो की ती सायली खरी किती चांगली आहे. म्हणजे दादा मगाशी म्हणाला की माझी मुलगी मला नसती भेटली तरीसुद्धा चाललं असतं, पण त्याला कुठे माहिती आहे सायलीसारखी गुणी मुलगी ही त्याची खरी मुलगी आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनने आता प्रिया आणि नागराज या दोघांचं बोलणं स्पष्टपणे ऐकलेलं असतं. तेव्हा इथे प्रियाने किती कारस्थानं केली, किती त्रास दिला सुभेदारांना, किल्लेदारांना, या सगळ्या गोष्टींचा पाढा आता तिने वाचलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, तू मला बरोबर वाटत होतीस गं, सगळे मला चुकीचे वाटत होते आणि तू एकटी मला बरोबर वाटत होतीस. माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी तुला सपोर्ट केला आणि तू काय करत होतीस? माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतीस, लुबाडण्याचा प्रयत्न करत होतीस. आणि आतासुद्धा तुला प्रॉपर्टी हवी आहे का, म्हणून तू हे सगळं करतेस आणि नागराज काका हेल्प करतोय तुला खरंच? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया घाबरते. अश्विनने नागराज आणि प्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर तो म्हणतो, मी आताच्या आता माझ्या घरी जातोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही सगळे बरोबर आहात, मी चुकीचा होतो, माझी बायको ही चांगली मुलगी नाही आहे, ती एक नंबरची फ्रॉड आहे. मुळात तू तन्वीच नाही आहेस गं, ती सायली वहिनी तन्वी आहे. आणि हे तुला माहिती असताना देखील तू तिची जागा घ्यायला निघालीस आणि त्या बिचारीला तर माहितीसुद्धा नाही आहे की ती खरी तन्वी आहे म्हणून. पण आता मी स्वस्थ बसणार नाही, मी आत्ताच्या आत्ता फोन करतो, नाही तर मी भेटायलाच जातो आणि ही आनंदाची बातमी देतो. तेव्हा इकडे अश्विन जात असताना प्रिया तिथून आता एक फ्लॉवर पॉट घेते आणि अश्विनच्या जोरात डोक्यात मारते. अश्विनच्या डोक्यात मारल्यानंतर अश्विन तिथे आता बेशुद्ध झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, रात्रीच्या वेळेला ती काही गुंड लोकांना बोलावते, सगळे झोपलेले असताना खात्री करून घेते आणि त्या गुंड लोकांना अश्विनला किडनॅप करून ठेवायला सांगते, जेणेकरून त्याने कुठेही त्याचं तोंड उघडू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं आणि तेव्हा इथे आता अश्विनला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. अश्विन स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे आता एक गोष्ट समजते. प्रतिमा आत्या फोन करून विचारते की अश्विन आला आहे का, तर अश्विन सुभेदारांच्या इथे नाही आहे. अर्जुन इथे हॉस्पिटलमध्ये फोन करतो, अर्जुनला कळतं की अश्विन हॉस्पिटलमध्ये नाही आहे. मग आता प्रिया जर घरी आहे तर अश्विन गेला कुठे, असा संशय आता निर्माण झालेला असतो. तेव्हा अर्जुन इथे लोकेशन ट्रेस करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, लोकेशनमध्ये त्याचा फोन आता एका वेगळ्याच ठिकाणी दाखवत असतात. तेव्हा इथे अर्जुन आता त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अश्विन काही फोन उचलत नाही. गुंड माणसांना फोनच्या रिंगचा आवाज जातो, तेव्हा ते त्याचा फोन घेतात आणि बंद करून ठेवतात. शेवटचं लोकेशन जिथे दाखवत असतात त्या ठिकाणी आता इन्स्पेक्टर पवार म्हणतात की आपण तिथे जाऊया. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन आणि सायली आणि चैतन्य हे चौघेजणं आता शोधायला गेलेले असतात अश्विनला आणि तिथे गोडाऊन जवळच आता त्याला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं. आणि त्यांना अश्विन सापडल्यानंतर इथे तो घरी येतो आणि सगळ्या सुभेदारांची माफी मागतो आणि म्हणतो की तुम्ही सगळेजण बरोबर होता, प्रिया एक कारस्थानी आहे आणि नुसती ती कारस्थानी नाही, एक नंबरची फ्रॉड आहे. मुळात ती आपली तन्वीच नाही आहे, ती कुणीतरी फ्रॉड आहे आणि खरी तन्वी तर सायली वहिनी आहे,
या गोष्टीचा खुलासा आता अश्विनने सगळ्यांच्या समोर केलेला असतो की इथे सायली रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे आणि प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे अश्विनला समजतं. तेव्हा तो सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाची मनापासून माफी मागतो आणि प्रियाला डिवोर्स देण्याचा लगेच हा निर्णयसुद्धा घेतलेला असतो.